नमस्कार मित्रो, मी ऋषिकेश मीरा मुंगुटरायकर आणि पुनश्च तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर बायो विथ ऋषी सर. काल म्हणजे लास्ट लेक्चरला आपण स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉन पाहिलं, जे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे आपल्या किडनीचं म्हणा किंवा जे एक्सक्रेटरी सिस्टीम आहे जे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे जे नेफ्रॉन ज्याला आपण म्हटलं त्याचं जे स्ट्रक्चर आहे आपण इन डिटेलमध्ये पाहिलं. ठीक आहे, एक मिनिट. हा ओके, ठीक आहे. तर त्याचं जे स्ट्रक्चर आहे हे आपण काल इन डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. नेक्स्ट टॉपिक जो कंटिन्यू करायचा आहे आपल्याला तो म्हणजे युरिन फॉर्मेशन. जी युरिन आपल्या बॉडीमध्ये फॉर्म होऊ राहिली ती कशा प्रकारे फॉर्म होते ते आपल्याला आता इन डिटेलमध्ये आता स्टडी करायचं आहे. ठीक आहे, तर कुठलाही विलंब न करता आपण कंटिन्यू करूया आपला टॉपिक म्हणजेच युरिन फॉर्मेशन. आपल्याला काय करायचं आहे, युरिन फॉर्मेशन कंटिन्यू करायचं आहे. ठीक आहे, तर बघा आता युरिन फॉर्मेशनमध्ये आपल्याला काय सांगितलं आहे की जनरली जेव्हा आपण युरिन फॉर्मेशनचा विचार करतो तर युरिन फॉर्मेशनमध्ये 3 स्टेप्स इन्व्हॉल्व्ह होतात. इट इन्व्हॉल्व्स 3 स्टेजेस. आता त्या स्टेज कोणकोणत्या असतात तर ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन, सिलेक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन आणि ट्युब्युलर सिक्रेशन टेकिंग प्लेस इन डिफरंट पार्ट्स ऑफ नेफ्रॉन. नेफ्रॉनच्या वेगवेगळ्या पार्ट्समध्ये या 3 स्टेजमध्ये तुमची युरिन फॉर्म होत असते. 3 स्टेज कोणत्या सांगितल्या आहे, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन आहे, सिलेक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन आहे आणि तिसरं काय आहे तर ट्युब्युलर सिक्रेशन. या 3 स्टेपमध्ये उरलं. त्यामधली सर्वात पहिली जे स्टेज आहे त्याला आपण ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन किंवा अल्ट्रा फिल्ट्रेशन असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन किंवा अल्ट्रा फिल्ट्रेशन काय आहे तर याचा आपल्याला आता इन डिटेलमध्ये व्ह्यू घ्यायचा आहे. ठीक आहे, तर बघा ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन काय म्हणते, धिस टेस्ट एक्सप्लेन द ग्लोमेरुलस अँड बोमन्स कॅप्सूल. बोमन्स कॅप्सूल आणि ग्लोमेरुलसमध्ये होणारी ही स्टेज आहे ज्याला आपण अल्ट्रा फिल्ट्रेशन किंवा ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन म्हणत आहे. ॲज डायमीटर ऑफ एफरंट आर्टिओल इज ग्रेटर दॅन the efferent arteriole, it creates glomerular hydrostatic pressure due to stasis of blood in the glomerulus. GHP is about 55 mmHg. बघा आता काय सांगितलंय, काल जे आपण स्ट्रक्चर पाहिलं बघा याच्यामध्ये आपण पाहिलं की ग्लोमेरुलस आणि माल्फिजन बॉडी. ठीक आहे, याच्यामध्ये जे ग्लोमेरुलस फॉर्म झालेलं आहे या ग्लोमेरुलसचं याच्यामध्ये एक टाईपचं मेकॅनिझम आहे ज्याच्यामध्ये हे ॲफरंट आर्टिओल हे आपली ॲफरंट आर्टिओल आहे आणि हे इफ्रंट आर्टिओल आहे. याच्या डायमीटरमध्ये डिफरन्स ठेवलेला आहे. ॲफरंट आर्टिओलची ही जे डायमीटर आहे ही ग्रेटर आहे ॲज कम्पेअर टू इफ्रंट आर्टिओल. ग्लोमेरुलसमध्ये जे एंट्री करू राहिलं ब्लड त्याची जे ॲफरंट आर्टिओल आहे त्याची डायमीटर ग्रेटर आहे इफ्रंट आर्टिओलपेक्षा आणि याच्यामुळे इथं एक प्रकारचं जे प्रेशर क्रिएट होऊ राहिलं. ठीक आहे, आणि त्याच प्रेशरला आपण म्हणून राहिलो ग्लोमेरुलर हायड्रोस्टॅटिक प्रेशर. बघा ग्लोमेरुलर हायड्रोस्टॅटिक प्रेशर ज्यालाच आपण काय म्हणतो GHP. या GHP मुळे काय होते की ब्लडचं स्टॅटिस इथं फिल्ट्रेशन होते. ठीक आहे, आणि GHPचा प्रेशर सांगितला इट इज अबाउट 55 mmHg. म्हणजे जे येणारं GHP आहे इथं ग्लोमेरुलर हायड्रोस्टॅटिक प्रेशर GHP हे किती सांगितलं आहे तुम्हाला 55 mmHg. 55 mmHg इथं प्रेशर क्रिएट होऊ राहिलं. दिस प्रेशर इज अपोज बाय ऑस्मॅटिक प्रेशर ऑफ ग्लोमेरुलर ब्लड. आता या ग्लोमेरुलसमध्ये जे ब्लड जमा होईल त्या ग्लोमेरुलर प्रेशर ते एक प्रेशर क्रिएट करणार. ठीक आहे, जे ब्लड ग्लोमेरुलसमध्ये क्रिएट होईल किंवा जमा राहील त्याला आपण ऑस्मोटिक प्रेशर असं म्हणू. आणि हे ऑस्मोटिकचं प्रेशर किती असेल ग्लोमेरुलसचं तर ते असेल 30 mmHg. ठीक आहे, 30 mmHg. म्हणजे येणारं जे प्रेशर आहे ते 55 mmHg आहे. या ग्लोमेरुलसमध्ये ब्लड एक प्रेशर क्रिएट करेल ते असेल 30 mmHgचं. त्याच्यानंतर बघा ऑस्मोटिक प्रेशर इज प्रेशर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ मॉलिक्युलर लाईक ब्लड सेल्स अँड प्रोटीन. आता तुम्ही म्हणसाल की हे जे ग्लोमेरुलसमध्ये हे 30 mmHg प्रेशर आहे कुठून आलं तर ब्लडमध्ये जे कंपोनंट्स प्रेझेंट आहेत, ब्लड सेल्स असतील, ठीक आहे, त्याच्यानंतर प्रोटीन्स असतील, मॉलिक्युल्स असतील, हे जे आहेत या गोष्टीमुळे एक प्रेशर क्रिएट होऊ आलं आणि त्याची प्रेशर किती असेल ते 35 mmHg. ठीक आहे, ज्याला आपण काय म्हणणार आहे ऑस्मोटिक प्रेशर. ठीक आहे, GHP म्हणजे ग्लोमेरुलर हायड्रोस्टॅटिक प्रेशर जे एंटर करू आलं ग्लोमेरुलसमध्ये ते असेल 55 mmHg. आणि जे ब्लड ग्लोमेरुलसमध्ये एंटर करणार आहे ते त्याच्यामध्ये असणारे मॉलिक्युल्स असतील, प्रोटीन्स असतील, ब्लड सेल्स असतील, याच्यामुळे एक प्रेशर क्रिएट होऊ आलं ते किती असेल तर 30 mmHg. ठीक आहे, त्यानंतर बघा अनदर प्रेशर अपोजिंग GHP इज कॅप्सुलर हायड्रोस्टॅटिक प्रेशर. बघा आता GHP म्हणजे ग्लोमेरुलर हायड्रोस्टॅटिक प्रेशर जे ॲफरंट आर्टिओल थ्रू येऊ राहिलं त्याला अपोज करणारा आणखी एक प्रेशर आहे. पहिले अपोज कोण केलं जे
ऑस्मोटिक प्रेशर क्रिएट झालं होतं ग्लोमेरुलसमध्ये, त्यांना जे 30 mmHg आहे. दुसरं प्रेशर जे अपोज करू आलं जीएसपीला ते आहे कॅप्स्युलर हायड्रोस्टॅटिक प्रेशर, जे असेल 15 mmHg. आता कॅप्स्युलर हायड्रोस्टॅटिक प्रेशर म्हणजे काय की एक कॅप्स्युलर स्पेस ही जी आहे या स्पेसमध्ये 50 mmHgचं प्रेशर जे आहे हे काय करणार आहे, अपोज करणार आहे जीएसपीला. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा अनदर प्रेशर अपोजिंग जीएसपी इज कॅप्स्युलर हायड्रोस्टॅटिक प्रेशर विच इज अबाउट 50 mmHg. इट इज ड्यू टू फिल्ट्रेट इन द कॅप्स्युलर स्पेस. बघा आता जीएचपी म्हणजे ग्लोमेरुलर हायड्रोस्टॅटिक जे ब्लड एंटर करू आलं ग्लोमेरुलसमध्ये त्याचं जे प्रेशर आहे ते 55 mmHg आहे. त्या ब्लडमुळे त्या ब्लडच्या मॉलिक्युल्समुळे या ग्लोमेरुलसमध्ये एक अपोजिंग प्रेशर क्रिएट होणार ज्याला ऑस्मोटिक प्रेशर म्हटलं ते 30 mmHg अपोज करणार आहे 55 mmHgला. त्याच्यानंतर कॅप्स्युलर प्रेशर क्रिएट होणार आहे 15 mmHg आणि 15 mmHg कशामुळे होणार आहे, कॅप्स्युलर स्पेसमध्ये जे प्रायमरी युरिन फॉर्म होणार आहे ते प्रायमरी युरिन सुद्धा एक प्रकारचं प्रेशर क्रिएट करेल आणि ते असेल 15 mmHg. ठीक आहे. Hence, effective filtration pressure which causes glomerular filtration is about 10 to 15 mmHg. बघा आता काय झालं, येणार होतं 55 mmHg. ठीक आहे. त्याला ग्लोमेरुलर हायड्रोस्टॅटिक प्रेशर 55 mmHg होतं ज्याला आपण जीएचपी म्हटलं. ठीक आहे. येणारं जीएचपी त्याला सर्वात पहिले ऑस्मोटिक प्रेशरनी काय केलं, जे ऑस्मोटिक प्रेशर होतं त्याला त्यांनी काय केलं, अपोज केलं. अपोज केल्यानंतर 30 mmHg ने त्याला अपोज केलं. ठीक आहे. आता 30 mmHg ने अपोज केल्यानंतर राहिलेलं किती होतं, 5 to 25. ठीक आहे. आता 25 mmHg जे आहे, ठीक आहे. आता जे येणारं जीएचपी होतं ग्लोमेरुलर हायड्रोस्टॅटिक प्रेशर ते होतं 55. त्याला ऑस्मोटिक प्रेशरनी काय केलं, अपोज केलं. राहिलेलं किती आहे शिल्लक, 25 mmHg. आता हे 25 mmHg प्रेशर हे कॅप्स्युलर स्पेसमध्ये आलं आणि कॅप्स्युलर स्पेसमध्ये सुद्धा त्याला 15 mmHg यांनी काय केलं, अपोज केलं. 50 mmHg अपोज केल्यानंतर इथं राहिलेलं जे एक्स्ट्रा प्रेशर आहे याला आपण कॅप्स्युलर प्रेशर म्हणू आणि जे नेट इफेक्टिव्ह प्रेशर होतं, नेट इफेक्टिव्ह प्रेशर ते राहिलेलं किती, 10 mmHg, 10 mmHg. याला आपण म्हणू टोटल इफेक्टिव्ह फिल्ट्रेशन. ठीक आहे. म्हणून आपण म्हटलं हेन्स इफेक्टिव्ह फिल्ट्रेशन प्रेशर विच कॉज ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन इज अबाउट 10 to 15 mmHg. बघा 10 ते 15 mmHg हे टोटल इफेक्टिव्ह फिल्ट्रेशन प्रेशर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा वॉल्स ऑफ कॅपिलरीज आर फेनिस्ट्रेटेड दॅट इज विथ पोअर्स. म्हणजे आपण कालच्याच लेक्चरमध्ये पाहिलं की जे ग्लोमेरुलस आहे ग्लोमेरुलसच्या वॉल्स कशा असतात, फेनिस्ट्रेटेड असतात. फेनिस्ट्रेटेड असणे म्हणजे काय की त्या ओपनिंग सोबत प्रेझेंट असतात. ठीक आहे. ड्यू टू इफेक्टिव्ह फिल्ट्रेशन प्रेशर मेजर कंपोनंट्स ऑफ ब्लड एक्सेप्ट ब्लड सेल्स अँड प्रोटीन्स आर फिल्टर्ड थ्रू दिस पोअर्स अँड फिल्ट्रेट कम इन टू द कॅप्स्युलर स्पेस ऑफ बोमन्स कॅप्सूल. बघा आता जे ग्लोमेरुलस आहे ते विथ पोअर्स प्रेझेंट आहे, त्याच्यामध्ये ओपनिंग प्रेझेंट असतात. त्या ओपनिंगमुळे काय होते की जे प्रेशर क्रिएट झालेलं आहे त्या प्रेशरमधून फिल्ट्रेट बाहेर येते. कुठं येते तर कॅप्स्युलर स्पेसमध्ये. ठीक आहे. आणि बोमन्स कॅप्सूलमध्ये. ठीक आहे. दिस फिल्ट्रेशन ऑकर्स थ्रू 3 लेअर. आता बोमन्स कॅप्सूलमध्ये जे फिल्ट्रेट आलेलं आहे ते 3 स्टेजमध्ये काय होते, फिल्ट्रेशन केलं जाते. एक म्हणजे एंडोथेलियम ऑफ ग्लोमेरुलर कॅपिलरीज, दुसरा आहे बेसमेंट मेम्ब्रेन ऑफ बिटवीन अदर 2 लेयर्स आणि तिसरा आहे इपिथेलियम ऑफ इनर लेअर ऑफ बोमन्स कॅप्सूल विथ पोदोसाइट्स. या 3 स्टेजेसमधून ते फिल्ट्रेट कुणामध्ये येऊ राहिलं, ते फिल्ट्रेट येऊ राहिलं ग्लोमेरुलसमध्ये. ठीक आहे. सॉरी बोमन्स कॅप्सूलमध्ये. ठीक आहे. ते फिल्ट्रेट येऊ राहिलं बोमन्स कॅप्सूलमध्ये. त्यानंतर बघा this filtrate occur through the filtration slits pore created by increased arrangement of podocytes. जसं आपण सांगितलं की जे इनर मेम्ब्रेन होती तुमच्या बोमन्स कॅप्सूलची ते त्याच्यामध्ये जे लाइनिंग होती ते पोडोसाइट सेलची होती आणि 2 पोडोसाइट सेल्सच्या मध्ये एक गॅप प्रेझेंट होता ज्याला आपण स्लिट पोअर्स म्हटलेलं होतं. स्लिट्स म्हटलं होतं फिल्ट्रेशन स्लिट्स किंवा स्लिट पोअर आणि त्याच्या थ्रू काय उरालं की ते कॅप्स्युलर स्पेसमध्ये फिल्ट्रेट उरालं. ॲज द ग्लोमेरुलर फिल्ट्रेट कन्सिस्ट ऑफ प्लाझ्मा एक्सेप्ट प्रोटीन हेन्स इट इज कॉल्ड ॲज डिप्रोटीनाइज प्लाझ्मा. जे फिल्ट्रेट येऊ राहिलं तुमच्या आता कॅप्स्युलर स्पेसमध्ये त्याच्यामध्ये प्लाझ्मा सोडून प्रोटीन्स असतात. बघा काय कन्सिस्ट ऑफ प्लाझ्मा एक्सेप्ट प्रोटीन, त्याच्यामध्ये प्लाझ्मा असते.
प्रोटीन सोडून, म्हणून त्या प्लाझ्माला आपण काय म्हणू, जे फिल्ट्रेट राहिलं त्याच्यामध्ये प्लाझ्मा असते पण प्रोटीन नसतात, म्हणून आपण त्याला डीप्रोटीनाइज प्लाझ्मा असं सुद्धा म्हणतो. इट इज ऑल्सो नोन ॲज प्रायमरी युरिन. त्याला आपण डीप्रोटीनाइज प्लाझ्मा सुद्धा म्हणतो आणि प्रायमरी युरिन सुद्धा म्हणतो. ऑन एन ॲव्हरेज 600 ml ऑफ ब्लड पासेस थ्रू इच किडनी पर मिनिट. बघा रेट किती जबरदस्त आहे, फिल्ट्रेशनचं प्रेशर किती आहे की जवळपास एका मिनिटाला एका किडनीमधून 600 ml ब्लड पास होऊ राहिलं, एका मिनिटाला 600 ml. ठीक आहे, तर 1100 to 1200 ml थ्रू बोथ किडनी. म्हणजे जर एका मिनिटाचा विचार केला, दोन्ही किडनीचा विचार केला, जवळपास 1100 ते 1200 ml जे ब्लड आहे ते पास होऊ राहिलं किडनीमधून. ठीक आहे, दिस फॉर्म 1/5 ऑफ द ब्लड पंप आउट ऑफ इच व्हेंट्रिकल ऑफ द हार्ट इन 1 minute. दॅट इज 1/5 ऑफ द कार्डियक आउटपुट. आणि हा जो रेट दिसते तुम्हाला 600 ml एका किडनीमधून किंवा 1200 ml दोन्ही किडनीमधून, हा आहे 1/5 आहे तुमच्या कार्डियक आउटपुटचा. म्हणजे एका मिनिटाला तुमचं हार्ट 5040 ml अप्रॉक्सिमेटली 5 लिटर जे ब्लड पास करत होतं त्याच्या 1/5 म्हणजे जवळपास 1100 to 1200 ml किडनीज मधून पास होऊ राहिलं. द अमाऊंट ऑफ फिल्ट्रेट फॉर्म बाय बोथ किडनीज इन 1 minute इज कॉल्ड ॲज ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट. बघा जेवढा अमाऊंट मध्ये तुमच्या किडनीमधून फिल्ट्रेट फॉर्म होऊ राहिलं दोन्ही किडनीमधून, त्यालाच आपण काय म्हणून राहिलो, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट. म्हणजे एका मिनिटात दोन्ही किडनीमधून जेवढं फिल्ट्रेट फॉर्म होते त्या फिल्ट्रेटला आपण म्हणू ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट. इट इज अबाउट 120 ml पर मिनिट. आणि GFR ज्याला आपण ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट म्हटलेला आहे तो किती आहे, 125 ml पर मिनिट. एका मिनिटाला 125 ml फॉर्म होऊ राहिलं फिल्ट्रेट. ठीक आहे, जर अप्रॉक्सिमेटली पर डेचा विचार केला तर 180 लिटर्स पर डे, जवळपास दिवसाला 180 लिटर जे फिल्ट्रेट आहे ते तुमच्या दोन्ही किडनी फॉर्म करत. दॅट इज of the 1200 ml blood filtrated by both kidneys, 125 ml glomerular filtration is formed by both together. जसं आपण म्हटलं की 1100 ते 1200 जे ml आहे ते दोन्ही किडनी फॉर्म करतात, म्हणून त्याचा GFR म्हणजे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट आहे तो 125 ml पर मिनिट आहे. ठीक आहे, सो अराउंड 180 लिटर फिल्ट्रेट इज फॉर्म एव्हरी डे विच इज 99% reabsorbed in the renal tubule and only 1 to 1.5 लिटर ऑफ युरिन इज फॉर्म एव्हरी डे. बघा जे प्रायमरी युरिन ज्याला आपण म्हटलं फिल्ट्रेट म्हटलं, जवळपास एका दिवसाचा जर विचार केला तर 180 लिटर फॉर्म होते आणि त्याच्यामधलं 180 लिटर मधलं 99% काय होऊ राहिलं, रिॲब्झॉर्ब केल्या जाऊन राहिलं. बघा 99% इज रिॲब्झॉर्ब. ऍक्च्युअल जे युरिन फॉर्म होते आपल्या बॉडीमध्ये ते असते 1 to 1.5 लिटर. अप्रॉक्सिमेटली 1 ते 1.5 लिटर युरिन फॉर्म होते 180 लिटर फिल्ट्रेट मधून, बाकीचं 99% रिॲब्झॉर्ब केल्या जाऊन राहिलं. ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन इज स्लाइटली अल्कलाइन. आणि जे ग्लोमेरुलर फिल्ट्रेट आहे ते स्लाइटली अल्कलाइन असते. किडनी हॅव बिल्ट इन मेकॅनिझम फॉर द रेग्युलेशन ऑफ GFR. किडनीचं मेकॅनिझम असं आहे, याच मेकॅनिझमसाठी बनवलेलं आहे की त्या GFR ला मेंटेन करतील. वन सच मेकॅनिझम इज कॅरीड आउट बाय जक्स्ट्राग्लोमेरुलर apparatus fall in a GFR can stimulate juxtaglomerular cells to secrete renin which increases the GFR by increasing blood flow to the glomerulus. बघा काय सांगितलं की जेव्हा असं मेकॅनिझम आहे जक्स्ट्राग्लोमेरुलर apparatus, एक मेकॅनिझम असं आपल्या किडनीने फॉर्म केला आहे की जेव्हा तुमचा GFR रेट कमी होतो तेव्हा ते एक हार्मोन सिक्रेट करते ज्याला आपण रेनिन नावाचा हार्मोन म्हणतो. तो रेनिन का हार्मोनचं फंक्शन एकच आहे की GFR रेट इन्क्रीज करणं. बघा वन सच मेकॅनिझम कॅरीड आउट बाय जक्स्ट्राग्लोमेरुलर apparatus फॉल इन GFR कॅन स्टिम्युलेट जक्स्ट्राग्लोमेरुलर सेल. जेव्हा तुमचा ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट कमी होतो तो ऍक्टिव्हेट करतो जक्स्ट्राग्लोमेरुलर सेल्सना आणि ते सिक्रेट करतात रेनिन, आणि रेनिन सिक्रेट झाल्यानंतर ते ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट इन्क्रीज करण्याचं काम करतात. द ग्लोमेरुलर फिल्ट्रेट फ्रॉम कॅप्सुलर प्रेस रिचेस द PCT ज्याला आपण प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल म्हणतो. जे ग्लोमेरुलर फिल्ट्रेट तुमच्या कॅप्सुलर स्पेसमध्ये आलं होतं नंतर ते कोणापर्यंत जाते तर नेक्स्ट जो पार्ट आहे नेफ्रॉनचा ज्याला आपण प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल म्हणजेच PCT म्हणतो. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आता PCT मध्ये काय सांगितलं आहे, नेक्स्ट स्टेप तुमची उरली ज्याला आपण सिलेक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन किंवा रिॲब्झॉर्प्शन म्हणतो. ठीक आहे, in this process there is a movement of substances from tubular fluid to back into the blood. जे ट्युब्युलर फ्लुइड मध्ये ट्युब्युल्स मध्ये जे फ्लुइड आलं होतं त्याला ब्लड मध्ये वापस रिॲब्झॉर्ब करण्याची इथं प्रोसेस होऊन राहिली. इन कंपॅरिझन टू द फिल्ट्रेट फॉर्म पर डे ओनली 1 to 1.5 लिटर इज फॉर्म. म्हणजे जवळपास विचार केला तर पर डेला 180 लिटर फिल्ट्रेट फॉर्म होऊ राहिलं, परंतु जर ऍक्च्युअली युरिनचा विचार केला तर
ते फक्त 1 to 1.5 लिटर फॉर्म होते. दिस सजेस्ट दॅट नियरली 99% ऑफ द फिल्ट्रेट हॅज टू बी रिअब्झॉर्ब इन द रिनल ट्युब्यूल. म्हणजे तुमचा जो नेक्स्ट सेकंड पार्ट आहे नेफ्रॉनचा रिनल ट्युब्यूल म्हटलं त्याच्यामध्ये 99% हे जे फिल्ट्रेट आहे ते रिअब्झॉर्ब केल्या जाऊ राहिलं. सिलेक्टिव्ह रिअब्झॉर्प्शन टेक्स प्लेस ऑल अलॉंग विथ द लेंथ ऑफ रिनल ट्युब्यूल. पूर्ण रिनल ट्युब्यूलमध्ये रिनल ट्युब्यूलच्या लेंथमध्ये तुमचं सिलेक्टिव्ह रिअब्झॉर्प्शन कॅरी केलं जाते. ट्युब्युलर इपिथेलियल सेल इन डिफरंट पार्ट्स परफॉर्म दिस आयदर बाय ऍक्टिव्ह ऑर पॅसिव्ह मेकॅनिझम. बघा आता ज्या ट्युब्युलर मेकॅनिझम मध्ये तुमच्या ज्या सेल्स आहेत ते ऍक्टिव्हली किंवा पॅसिव्हली, ऍक्टिव्हली म्हणजे विथ द हेल्प ऑफ युझिंग एनर्जी और विदाउट द हेल्प ऑफ युझिंग एनर्जी ते हे मेकॅनिझम कॅरी करत असतात. ड्यू टू प्रेझेन्स ऑफ ब्रश बॉर्डर क्युबोडियल इपिथेलियल पीसीटी इज मेजर साइट ऑफ रिअब्झॉर्प्शन अँड इट रिअब्झॉर्ब हाय थ्रेशोल्ड सबस्टन्सेस लाईक ग्लुकोज, अमायनो ऍसिड, व्हिटॅमिन्स ऍक्टिव्हली. बघा काय सांगितलं आहे की ब्लड मध्ये तुमच्या पीसीटी मध्ये एक स्पेशल लाइनिंगच्या सेल्स आहेत ज्याला आपण ब्रश बॉर्डर क्युबोडियल इपिथेलियल सेल्स म्हटलं आहे. 99% पैकी मॅक्झिमम जे फिल्ट्रेट आहे हे तुमच्या पीसीटी मध्ये ॲब्झॉर्ब केलं जाऊ राहिलं. ठीक आहे, पीसीटी मध्ये ॲब्झॉर्ब करण्याचं रिझन काय आहे की त्याच्यामध्ये एक स्पेशल टाईपच्या सेल्स आहेत क्युबोडियल इपिथेलियल सेल्स, ब्रश बॉर्डर लाईक क्युबोडियल इपिथेलियल सेल्स आहेत ज्याच्यामुळे तुमच्या पीसीटीचा एरिया इन्क्रीज झालेला आहे रिअब्झॉर्प्शन करण्यासाठी. आणि कोणकोणते सबस्टन्सेस ते रिअब्झॉर्ब करते, ग्लुकोज आहे, अमायनो ऍसिड्स आहे, व्हिटॅमिन आहे, कार्बन आहे, पोटॅशियम आहे, हे जे सबस्टन्सेस आहेत हे याला ऍक्टिव्हली रिअब्झॉर्ब करण्याचं काम पीसीटी मध्ये केलं जाते. इट ऑल्सो रिअब्झॉर्ब लो थ्रेशोल्ड सबस्टन्सेस. म्हणजे हाय थ्रेशोल्ड सबस्टन्सेस तर ते ॲब्झॉर्ब करतेच परंतु लो थ्रेशोल्ड सबस्टन्सेस सुद्धा ते ॲब्झॉर्ब करते लाईक वॉटर, सल्फेट, नायट्रेट एक्सेट्रा. क्लोराइड आयन्स आर ऑल्सो ॲब्झॉर्ब पॅसिव्हली. क्लोराइड आयन सुद्धा इथं काय पॅसिव्हली काय केल्या जातात, ॲब्झॉर्ब केले जातात. डिसेंडिंग लिंब ऑफ लूप ऑफ हेनली हेल्प्स इन द रिअब्झॉर्प्शन ऑफ वॉटर अँड असेंडिंग लिंब ऑफ द लूप ऑफ हेनली हेल्प्स इन द रिअब्झॉर्प्शन ऑफ सोडियम अँड क्लोरीन. बघा काय सांगितलं आहे की जे असेंडिंग आणि डिसेंडिंग लिंब आहेत तुमच्या लूप ऑफ हेनलीचे ते सुद्धा रिअब्झॉर्प्शनसाठी हेल्प करतात. जसं की डिसेंडिंग लिंब हेल्प करते वॉटरच्या रिअब्झॉर्प्शनसाठी आणि असेंडिंग लिंब हेल्प करते सोडियम आणि क्लोरीनच्या ॲब्झॉर्प्शनसाठी. डीसीटी ऑल्सो हेल्प्स इन द रिअब्झॉर्प्शन ऑफ सोडियम, वॉटर अँड हायड्रोजन कार्बोनेट. बघा वेगवेगळे सबस्टन्सेस तुमच्या डीसीटी मध्ये सुद्धा रिअब्झॉर्ब केले जातात. दॅट इज द सिलेक्टिव्ह रिअब्झॉर्प्शन. आणि थर्ड स्टेज आहे तुमची ट्युब्युलर सिक्रेशन. आता ट्युब्युलर सिक्रेशन मध्ये काय सांगितलं आहे की इन दी स्टेज cells of a renal tubule absorb substances from peritubular capillaries and secrete them into the lumen of renal tubule. इथं काय फंक्शन करू राहिलं ट्युब्युलर सिक्रेशन मध्ये, या स्टेज मध्ये जे रिनल ट्युब्यूलचे सेल्स आहेत ते सबस्टन्सेस ॲब्झॉर्ब करतात पेरिट्युब्युलर कॅपिलरीज मधून आणि सिक्रेट करतात इनटू द ल्युमेन ऑफ रिनल ट्युब्यूल. रिनल ट्युब्यूलच्या ल्युमेन मध्ये त्याला सिक्रेट करण्याचं काम करतात. ट्युब्युलर सिक्रेशन इज अन इम्पॉर्टंट स्टेज इन युरिन फॉर्मेशन अँड हेल्प्स इन मेंटेनिंग आयोनिक अँड ऍसिड बेस बॅलन्स ऑफ द बॉडी. बघ आता ट्युब्युलर सिक्रेशन ही जी तिसरी स्टेज आहे एक इम्पॉर्टंट स्टेज आहे ज्याच्यामुळे तुमच्या बॉडीमधलं किंवा आपल्या सगळ्यांच्या बॉडीमधलं आयोनिक आणि ऍसिड बेस बॅलन्स हे मेंटेन ठेवण्याचं काम करते. इट टेक्स प्लेस इन, आता हे कोणाकोणामध्ये होते, हे पीसीटी मध्ये होते, हे सबस्टन्सेस त्याच्यामध्ये ॲब्झॉर्ब केले जातात. डीसीटी मध्ये होते हायड्रोजन, पोटॅशियम, NH, क्रिएटिनाइन हे सबस्टन्स त्याच्यामध्ये आहे सिक्रेट केले जातात. कलेक्टिंग डक्ट मध्ये हायड्रोजन आणि पोटॅशियम हे केले जातात. ट्युब्युलर सिक्रेशन इज ओनली मोड ऑफ एक्सक्रीशन इन मराइन फिशेस अँड बोनी ॲम्फिबियन्स. बोनी ॲम्फिबियन्स आणि मराइन फिशेस मध्ये ट्युब्युलर सिक्रेशन हा एक मोड आहे. लक्षात येऊ राहिलं ना, म्हणजे दॅट इज अबाउट द फॉर्मेशन ऑफ युरिन. 3 स्टेजेस पाहिल्या आपण युरिन फॉर्मेशनच्या. लक्षात येऊ राहिलं ना, युरिन फॉर्मेशनच्या 3 वेगवेगळ्या स्टेज पाहिल्या. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे जसं ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट काय असते, ऑस्मोटिक प्रेशर काय असते, त्याला आपण GFR पाहिलं. ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट काय, किती युरिन पर डेला फॉर्म उराली, पर मिनिटला किती फॉर्म उराली, ह्या सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये आज क्लिअर केल्या. ठीक आहे, तर बाकीचा जो पोर्शन आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.